नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला. आगरी कोळी पद्धतीने बनवणार आहोत. बनवायला पण खूप सोपं आहे आणि कमी साहित्यामध्ये, आपल्या घरामध्येच असलेल्या साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत. चवीला पण खूप अप्रतिम लागतो आणि कमी वेळेमध्ये असा बनवून तयार होतो. चला तर मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण पाव किलो कोळंबी घेतले, ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, कोकम आगळ, मीठ आणि आपले घरगुती गरम मसाले घेतले. आता आपण खोबरा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आपण लसूण छान असं मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे. आलं पण घेतलं इथे. आता पाणी न टाकताच आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची. बघा, कढईमध्ये तेल मस्त गरम झाले. आता आपण मिक्सरला पाणी न घालताच ही पेस्ट बनवून घेतली. आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचे, म्हणजे कच्च्या मसाल्याचा इथे वास येत नाहीये भाजीला. छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून झाले बघा इथे. आता आपण इथे टाकणार आहोत गरम मसाले, हळद, लाल तिखट, आगरी कोळी मसाला, धना पावडर. आता छान मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून आपण मसाला छान परतून घेऊयात. आता आपण इथे एक टोमॅटो घेतलाय, असे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या, ते पण आपण इथे मसाल्यामध्ये मस्त परतून घ्यायचे. एकदम असा मस्त असा आपला कोळंबी मसाला बनवून तयार होते. चवीला पण खूप अप्रतिम लागतो. इथे आपले मसाले मस्त परतून झालेत. आता इथे आपण पाव किलो कोळंबी छान स्वच्छ धुवून साफ करून घेतली. आता आपण मसाल्यामध्ये छान कोळंबी परतून घ्यायचे. पूर्ण मसाले असे आपले कोळंबीमध्ये मुरले पाहिजे. खाताना अशी चव मस्त लागते. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त मिक्स करून घेऊयात. बनवायला पण खूप सोपी आहे आणि अगदी 10 मिनिटामध्ये अशी बनवून तयार होते. आता आपण इथे टाकूयात कोकम आगळ. कोकम आगळ टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे, त्याने भाजीला खूप अशी मस्त टेस्ट येते. इथे आता मस्त असं मिक्स करून झाले. आता आपण टाकूयात पाणी. पाणी आपल्याला इथं थोडंच घालायचं आहे आणि एकदम असं कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. आपण इथे सुक्का असा कोळंबी मसाला बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपण थोडंच पाणी घातलंय. आता छान मस्त 10 ते 15 मिनिट आपण इथे शिजवून घेणार आहोत. इथे बघा, आपला कोळंबी मसाला असे एकदम मस्त असा बनवून तयार आहे. आता आपण टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करूयात बंद. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.